वाई निकिए निकिए जानी में छोटा पडारी झाली असं एकदाची कामं. काय बघताय? बिग बॉस मला सोडून तुला पण बिग बॉस आवडतं? बिग बॉसचा एक पण सीझन सोडला नाहीये मी. हो का? बिग बॉसला जितकं बिग बॉस समजत नाही ना त्याच्यापेक्षा जास्त बिग बॉस मला समजतो. बाई खरंच काय? बाई तुम्ही त्या निकीच्या फॅन आहात का? पहिले सांगा मला तुम्ही निकीच्या फॅन आहात की नाही. मी ना तेव्हा नवस बोलली हो की ज्यावेळेस निकी बिग बॉसच्या घराबाहेर जाईल ना त्याच वेळेस मी माझ्या सासूचे पाय दाबेन. गळाच दाबून टाक की काय. बर काय तुम्ही मला पहिले सांगा बरं तुम्ही निकीच्या फॅन आहात की नाही म्हणजे मला कळेल की आपली दोस्ती टिकवायची की नाही. अगं वेडाबाई तेरा दुश्मन मेरा दुश्मन सेम सेम. काय अभी मजा आएगा भिडू. हे बघ जरा या दुश्मनांना बाजूला सारून आपण आपल्या फेवरेट व्यक्तीला वोट करूया का? नेक काम में देरी क्यों. बोला बोला सांग भलं. मी काय म्हणते आपण आज जरा काहीतरी गोडधोड करूया का? अरे आपली अंकिता कॅप्टन झाली ना. अरे हो सेलिब्रेशन तो बनता है. करा सेलिब्रेशन आणि संपवा सगळं राशन. झालं चालू यांचं भाषण. बिग बॉस हा विषय काय ते लवकर मिटवा बरं आणि या म्हातारीला तुमच्या पदरात घ्या आणि बीबी करन्सी आमच्या नावावर करा. ते सोडाव. तुमचं फेवरेट कोण आहे? कोणी एक असेल तर सांगेल ना. मग किती आहेत? ते टरबाज 1 टरबाज 2 ती निक्की 1 निक्की 2 आणि ते बुटक माकड काय नाव त्याचं काय जायची डब्बी भाई. गोटा पुडारी आणि हळूहळू त्यांच्या टीम मध्ये सरकत चाललेली ती पांढरी पाल. पांढरी पाल करीना 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 नाही हो इरेना नाव आहे तिचं. तुम्ही जरा गप्प बसा बरं तुम्हाला काय कळतं. ते सोडा. आणि तिचं काय? तिचं काय नाही ग. हे टोनगे आणि ही पोरगी सोडून बाकी सगळे आपले फेवरेट. आता आपण काय करू गुलीगत प्लॅन करू वायकू झेडकू सगळ्यांना वोट करू. आता आपला एकच मिशन आपल्या लोकांना वोट करायचा ह्या सगळ्या टोनग्यांना बाजूला सारून आणि मला टाका मारून. चालतंय. काय बोला चांग भलं. हा बिग बॉसचा सीझन सगळ्यांवर लय भारी पडायलाय बघ. तुमचे नवरे बघा तुमच्यावर कसे भारी पडतेत. म्हातारीचा रेडू बंदच नाही झाला का अजून. मरते तिला. मला पण ना आर्या दिदी सारखं रॅपर व्हायचं होतं ग. अरे वा मग का नाही झाली. आपली आर्या दिदी झाली ना. मी झाले काय आणि ती झाली काय आम्ही दोघी एकच आहेत. अगदी बरोबर बोलली बघ. पण आपल्या म्हातारी सारखं त्या आर्याने असं मुळमुळ रडायला नाही पाहिजे बाई. असं भिडलं पाहिजे. हो ना. त्या बुटक्या वांग्याचं जर भरीत केलं ना तर लय मस्त भरीत होईल तिचं. आणि ती निक्की तिच्या नाकावर एक बुक्की मारली की नाही बघा आर्याची कशी ट्रॉफी होती की नाही बर का. बर का नाही ग खार का. काय अगं का बाहेर झाला बा काय अंगातला अवसान गेले खार का खायला द्या. त्या आर्याचं रॅप एका कागदावर लिहिते आणि तो कागद तुमच्या तोंडात कोंबते म्हणजे कसं तुम्हाला अवसन येईन कारण तिच्या शब्दात ताकद आहे. मग बसा खात. अय्या सुनायत का जाळक्यात सुनाय काय माहिती माय. बिग बॉस 10,000 करन्सी एक्स्ट्रा घ्या पण या म्हातारीचा माईक बंद करा पहिले. काय बरं ते जाऊ दे आपण एक रॅप लिहूया. काय की लिहिलेला. हा म्हातारीच्या तोंडात कोंबते ना म्हणजे गप्प बसन ती. अगं काय तुम्हाला काय लाजा बिजा वाटतात का नाही का. नाही नुसती माया माग कला कला. बोला बोला सांग भलं. काय का की बिग बॉस. नमस्कार मॅडम मी बीबी बेबी बिग बॉस न्यूज कडून आलोय. बिग बॉस कडनं या तुम्हाला बिग बॉस बघायला आवडते का. आणि मग आम्ही रोज बिग बॉस बघतो. त्यावर जर परीक्षा झाली ना तर आम्ही टॉप करू. बरोबर. रितेश भाऊच्या धक्क्याला बोलते ते आवडते का तुम्हाला. अहो लय आवडते होते. आणि त्या जान्हवीला नाही ह्यावेळेस मारायला पाहिजे होतो. जाऊ द्या जी तिची खरडपट्टी केली ना ती तर आम्हाला लय आवडली बघा. तुमच्या बी घरात खरडपट्टी व्हायला पाहिजे का नखरेल कुठल्या. सासूबाई गप्प बसता का येऊ तिकडं. मी काय म्हणते ज्या ज्या पुरींची नाव जान्हवी असतील ना त्या बी जान्हवीला शिव्या देत असतील. हो ना तोंड दिलंय म्हणून काही पण बोलायचं का. मला तर असं वाटतंय मला जर एंट्री मिळाली ना 1 दिवसासाठी बिग बॉस मध्ये तर मी असं उड्या उड्या मारू मारू लाख बुक्क्याने मारेन त्या जान्हवीला. मी पण लय रागीट आहे. मी माझं राग शांत करतेय म्हणून मच्छरला जशी मी दाताने चावते ना त्या जान्हवीला मी अशी डोळ्याने चावीन. माझे पण उठता बसता काना चावतीस की काय चुचुंद्रे काय बोलावं आता. या कोण तुमच्या घरातले बिग बॉस का. बाई कसं भारी बोललं का ते मला. पोरी हो चहा पाणी करा त्याला. सासूबाई गप्प बसा नाही तर तुमच्या पडजिबीवर चिमटाच लावते बघा. माया बाबू ओ तुमचं काय ते विचारा लवकर आणि निघा बरं. तुमचं नाव काय कळू शकेल का.
मी वर्षा आणि ही जान्हवी. नाही की तू खुर्चीवर बसली होती ना, तर आम्हाला भोगायला लागते. सांगतो बिग बॉसला तू खुर्चीवर बसली होती. काय करू मी याचं? नाही की तू सोफ्याला बसली होती ना, खल खल सांग. नाही, मी जस्ट फक्त अशी आम्हाला ऐकले होते. भोगायला लागते. काय टिकलिंग आणि झोपली काय बिग बॉसच्या कॅमेऱ्यामध्ये सगळं दिसलंय. ही असं चालत नाही. हेच किंवा ऐकू झटकी बुकी ते दिली. मग मी बिग बॉसला सांगितलं सगळ्या अलबाज बिलबाज सगळ्यांना हान मारून सगळ्या घालाच्या बाहेर पाठवी इकडे छोटा पुलाली ह्यांच्या अंगाला फेकतो. मग काय करू बिग बॉस मी याचं? नीके तू देवाकडे काहीतरी महागायली ना बिग बॉसची ट्रॉफी. इथं आम्हाला भोगायला लागत आहे. काहीतरी तू कालायलीत का मी बिग बॉसच्या कॅमेऱ्यामध्ये सगळं दिसतंय. छोटा पुया तू ह्या डोक्यामध्ये हाणतो का नाही बघ. तू येस किंवा ऐकू छेल किंवा काय करू मी याचं? नीके तू लिफ्टनी जायलीस ना, इथं आम्हाला भोगायला लागत आहे. बिग बॉसच्या कॅमेऱ्यामध्ये सगळं दिसतंय. तू लिफ्टनी जायलीस म्हणून. फसायस रे तू. नीके तू किचन मध्ये एकटी पाणी प्यायली. इथं आम्हाला भोगायला लागत आहे. अरे काय करू मी बिग बॉस याचं? काय करू? येत किंवा ऐकू झेल का माझा पियातून एकदा चालू केला का नाही, मग तुमचा ती गोता पुदाली तुमच्या अंगाला फेकून मारली. कसा आहे बिग बॉस हा? बिग बॉसनी सांगितलं मला ना जायचं भ्यायचं बीत नाही. जा तू, मला तुझ्याशी बोलायचंच नाही. मला तरी कुठं बोलायचं माझं त्यात जी एकली. मी टॉपिक घेऊन जातो. जा जा निघ. आली का नाही तू पाणीच प्यायली. बिग बॉस नाव सांगतो तू. आली का नाही? बिग बॉस आता बिना टोमॅटो आणि बटाट्याची मी भाजी कशाची बनवू? ठीक आहे काय करायलीस ग? भाजी बनवतीये. मला टमाट्याची चटणी आणि आलूचं फतफत खावायला येईल ग. कालचं नॉमिनेशन टास्क मध्ये घातलेस ना सगळे आलू आणि टोमॅटो. आता ना तुला अख्खा सीझन माझ्या शिव्याच खावं लागणार आहेत. मी आता इथून पुढे तुला कधी टेन्शन नाही करणार. तूच भला मोठं टेन्शन आहेस. मी आता काय करू ग? हे बघ तुला एक चांगली ऑफर देते. आमच्या ग्रुप मध्ये ऍड हो, तुझं खूप भलं होईल. मला ते गोता पुदाली झाल का चमचा समजू नको तुमचा. मला बिग बॉसने गोळी केली येस किंवा झेल की पावल दिलीये. मीच घरी लोपी घेऊन जाणार. ए माकडा, तुला आमच्या समोर ना झुकूनच राहावं लागेल. वाकल्या टेकल्या बाबलीचा हिलवा हिलवा पाला नाही झोक्याला नाही चाला. बिग बॉस तुम्ही पहिले याचा माईक बंद करा. माझा माईक जरी बंद केला तर मी तुझा माईक घेऊन जाणार. बिग बॉसला समोर सांगतो मी. बाई 9वा दिवस रात्री 9:30 माझ्याकडे वाजता. बिग बॉस त्या अंकिताला आमच्यातल्या गोष्टी बाहेर सांगायची काय गरज होती? बिग बॉस त्या डोक्यात काय कोकणातला नारळ पडलाय का? बिग बॉस बावडे काही सारखंच रडत असते बाई. अरे बॉस बिग बॉस तुम्ही बघताय नाही निकी वैभव आरबाज सगळे सगळे माझ्यावर हसतात. बिग बॉस देवा तुझ्या गाभाऱ्याला उंबराच नाही. सांग कुठं ठेवू माथा कळनाच काही. बाई सारखंच रडत असते ही रडकी. अरबाज अजिबात तू तिकडे जायचं नाहीयेस. त्या वैभवला मरू देत. तू जर तिकडे गेला ना तर मी तुला अरबी शेंगांसारखी सोलून काढेन. अरबू इकडे इकडे चल. काय झालं का आलिया? आर्या नाही रे आर्या. आलिया वैभव माझ्याकडे बघून हसतोय. आम्ही मनातल्या मनात ना जोक सांगतोय एकमेकांना. हे सगळ्या लोकांना असं वाटतं की माझ्याकडे बघून हसतोय. बघतो चाललाय. हे असं होतं रे. आम्ही मनातल्या मनात ना जोक सांगतो एकमेकांना. आम्हाला हसू येतं. हे अट्रॅक्शन आहे रे फक्त. हे प्रेम नाहीये सूरज. यायला लागलं का तुला? असं कसं कालायलीस ग तू? बिग बॉस तो बघा फक्त अट्रॅक्शन आहे. बिग बॉस हे प्रेम नाहीये. बिग बॉस काहीतरी करा प्लीज. बिग बॉस त्या अंकिता बरगड होतीये. बिग बॉस तुम्ही माझ्या नवऱ्या आहात. बिग बॉस बॉस बॉस. निके काय कालायलीस ग? ए आता सोफ्यावर बस ना लावड्या. आता बस. मला ना मॉनिटर व्हायचंय का? मॉनिटर नसतं कॅप्टन असतं ते. मग मला कॅप्टन बनायला वोट द्यायची का ग? हो जाईल. वरच्या दीदी ही मला कॅप्टन बनायला वोट देणार आहे. मी असं सहजच म्हणले होते. ते एवढं काही सिरियसली नाहीये ते. दिला का नाही या पोलीने गोली का धोका? मला माहितच होतं येत किंवा की अशा पोली गोली का धोका द्या. तर मी आलबाद बिलबाद जानवे बिल हेन गोटा पुडाली सगळ्याला बाहेर फेकणार नेच म्हणालय गालाचा की
बिग बॉस आता मला हलवायचं नाही याच्याकडे मालून टाकणार मी गोली